नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सुमन सायलीला विचारते, काय अर्जुन कुठे आहे? तेव्हा अस्मिता देखील म्हणते, हो ना, मी तुला विचारणारच होते की तुम्ही दागिना घ्यायला गेला होतात, मग अर्जुन कुठे राहिला? तेव्हा सायली म्हणते, दागिना घ्यायला गेलो होतो आम्ही, पण तेथेच मला प्रिया भेटली, मग मी आले. तिच्यासोबत काहीतरी काम होतं, त्यामुळे ते म्हणाले की तू पुढे जा, मी येतो, नंतर आता येतच असतील. पण असं सायली खोट सांगते. तेव्हा प्रताप आता हसतो आणि म्हणतो, झालं म्हणजे कधी नवी, ते अर्जुन बायकोसाठी दागिना घ्यायला गेला आणि तिथे सुद्धा त्याला कामाच आठवलं. तेव्हा सगळेजण आता हसू लागतात. तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि म्हणतो, असं कसं, हे पहा, मी आलोय बायको आधी आणि काम नंतर, आणि म्हणूनच सगळं काही काम सोडून मी बायकोच्या मागे मागे इकडे आलो. तेव्हा रविराज आता म्हणतो, ये अरे ज्युनियर, ये तू. अरे केव्हापासून मी तुला फोन करत होतो, तुला सांगू, मला ना तुला स्वतःहून आमंत्रण द्यायचं होतं. तेव्हा अर्जुन तेवढ्याच हक्काने म्हणतो, अरे सिनियर स्वतःच्या घरात येण्यासाठी कशाला उगीच आमंत्रण हव्य, बघ मी आलो की नाही. तेव्हाच मीता विचारते, आता आलायस ना, मग काय दागिना घेतला बायकोसाठी, बघू बरं. तेव्हा अर्जुन आणि सायलीची आता कोंडीच होते, कारण त्यांनी दागिना वगैरे काही घेतलेला नसतो. अर्जुन शांत होतो आणि सायलीला इशारा करतो. दोघेही एकमेकांकडे बघतात. तेव्हा सगळ्यांनाच आता कुतूहल असतं की नक्की अर्जुनने आपल्या बायकोसाठी असा काय खास दागिना दसऱ्यासाठी घेतला असेल. कल्पना म्हणते, अरे दाखव ना काय दागिना घेतला, कारण सायलीने आम्हाला सांगितलं तू तिला दागिन्यांच्या दुकानामध्ये तर घेऊन गेला होतास. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो गेलो होतो, आम्ही दागिन यांच्या दुकानातून गेलो होतो आणि आम्ही बरेच दागिने सुद्धा बघितले. हो की नाही सायली? पण मम्मा अग तुझी सून चॉईसेस खूप असतात. हा तिचे तिला ना त्यातला एकही दागिना नाही आवडला. तेव्हा सायली आता कुसुमकडे बघतच राहते, तर कुसुम तिला इशारा करून विचारते, खरंच नाही आवडला का सायलीकडे? त्याचं उत्तर नसतं. सगळेजण आश्चर्याने अर्जुन सायलीकडे बघतात राहून. कल्पना विचारतेच, अर्जुन, अरे सायलीला दागिना आवडणार नाही यावर तर माझा अजिबात विश्वास बसत नाहीये. हा अनिता म्हणते नाही तर काय, सांग बरं, त्या दुकानात नक्की काय झालं ते? मग पून हा एकदा अर्जुन सायलीला इशारा करतो. तेव्हा सायली म्हणते, नाही म्हणजे झालं असं, ॲक्च्युली आम्ही दागिनेच घ्यायला गेलो होतो, पण मला ना पारंपरिकच दागिने हवे होते आणि त्या दुकानामध्ये ना पारंपरिक दागिनाच नव्हता, म्हणून मग म्हटलं की काही नको घ्यायला. तेव्हा अर्जुन म्हणतो, बघा सांगितलं की नाही सायलीने. तेव्हा प्रताप म्हणतो, हो काही हरकत नाही अर्जुन, काही हरकत नाही. आता दिवाळीच्या पाडव्याला ना तू दसरा आणि दिवाळीचा एकत्र दागिना घेऊन टाका सायलीला. तेव्हा मग सगळेजण हसू लागतात. त्याचवेळी गुरुजी येतात आणि येऊ का मंडळी असं विचारतात. तेव्हा या गुरुजी, या सर्वजण म्हणतात. गुरुजी आल्याबरोबर सगळेजण उठतात. तेव्हा सुमन पुढे होते आणि म्हणते, गुरुजी बरं झालं तुम्ही वेळेवर आलात. हो, तुम्ही सांगितलेली ना सगळी तयारी केली आहे, हा एकदा बघून घेताय का? तेव्हा गुरुजी म्हणतात, हो बघून घेतो मी. तर सायली अर्जुनला इशारा करते की जरा बाजूला या. तेव्हा अर्जुन आता पाणी प्यायचं नाटक करतो आणि लगेचच डायनिंग टेबल जवळ जातो. सायली सुद्धा त्याच्या सोबतच असते आणि त्याला हळूच विचारते, तुम्हाला गाठोड सापडले ना? अर्जुन म्हणतो, हो सापडले. मग सायली विचारते, काय आहे हो त्यामध्ये? तो म्हणतो की काही नाही, फार बघताच नाही आलं मला. तेव्हा सायली म्हणते, पण मला बघायचं आहे ना? अर्जुन म्हणतो, आता या क्षणी बघायचंय? ती म्हणते की हो बघायचंय. मग दोघेही लगेच गाडीकडे जातात. दुसरीकडे प्रियाचा अक्षरशः संताप झालेला असतो, कारण आता तिचा एकही प्लॅन सक्सेस होत नसतो. उलट तिची आता सायली आणि प्रतिमाने चांगलीच धुलाई केलेली असते. ती आता अगदी रागाच्या भरातच म्हणत असते की प्रतिमा म्हणजे अर्ध्या मेंदूची बाई आणि तिची लाडकी लेकती सायली माझ्या डोक्यावर बसले आहेत. आणि दुसरीकडे ते गाठोड मला बाहेर फेकावं लागलं. एवढं मेहनत करून महिपच्या घरात
मी घुसले, ते गाठोड चोरलं, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही असं म्हणून तिला ते प्रसंग आठवतात की कशा प्रकारे त्या जागी मी ते गाठोड टाकलं होतं आणि मग ती म्हणते ते गाठोड दुसऱ्या कुणाच्या हाती लागायच्या ऐवजी मला ते उचलायलाच हो, पण आता किल्लेदार नाही तर ते सुभेदार सुद्धा माझ्यावर ठेवून असणार, कशी निघू मी या घरातन असा प्रश्न तिला पडलेला असतो. इकडे अर्जुन आणि सायली हे दोघेही गाडीजवळ येतात. खरं पण अर्जुनच्या मनात ना वेगळीच भीती असते. तो भीती ती बोलून दाखवतो. सायली, तुला खरंच लहानपणीच्या वस्तू बघायचे आहेत का? कारण नंतर मग तुला काही त्रास व्हायला नको. सायली म्हणते, मी तुम्हाला म्हटले ना, मला माझ्या भीतीचा सामना करावा लागेल. मला नाही होणार काही त्रास आणि मी तो पूर्णपणे सहन सुद्धा करेन. मला बघायचंच आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको, मी नेहमी बघितले लहानपणीच्या कनेक्टेड तू कोणतीही गोष्ट वस्तू पाहिली तर तुला नेहमी त्रासच होतो. पण आज तू ठरवले ना, तर मी तुला अजिबात अडवणार नाही. सायली म्हणते, ठीक आहे. आता आतमध्ये नवमीची पूजा असणार असते, त्यामुळे आता प्रतिमालाच वाईट वाटत आणि ती प्रियाला बोलवण्यासाठी तिच्या रूम जवळ जाते. दार ठोठावते. तन्वी दार उघड असं हाणत असते, पण आतमध्ये प्रिया अगदी दातोट खात असते. ती आता रागातच म्हणते, ही कशाला आली आता इथे? मग प्रतिमा पुन्हा दुसऱ्यांदा आवाज देते की अगं, पूजा सुरू करायची आहे, गुरुजी आले आहेत, खाली चल की. आणि हे बघ, मी तुला ना परत सांगणार नाही, आता तुझी तूच खाली ये म्हणून. आता प्रतिमा ही लगेचच आपली खाली जाते. तेव्हा प्रिया आता तिच्याजवळ असणारी उशीच फेकून देते आणि ही बाई आता काय महाराणी असल्यासारखी मला ऑर्डर सोडणार का असं खूप रागात म्हणते. इकडे अर्जुन हा सायलीला आता ते गाठोड देत. सायली खूप एक्साइट असते की माझ्या लहानपणीच्या कोणत्या वस्तू या गाठोड्यामध्ये असतील. आता हसतच ती ते गाठोड उघडू लागते. तेव्हा ते गाठोड्याची गाठ सोडल्यानंतर आता सायली पहिल्यांदा त्यामध्ये एक लाल रंगाची टोपी बघते, पण तिला असं काही त्यामध्ये वाटत नाही की आठवत नाही. त्यानंतर एक छोटीशी बाहुली असते ना, ती सुद्धा ती बाहुली बघत असते. तेव्हा एक छोटासा फ्रॉक देखील असतो. सायली एक करून सगळ्या काही वस्तू बघत असते. अर्जुन आता त्यातर एक व्हॅलेट घेतो आणि विचारतो, सायली, अगं, तुझ्या गाठोड्यामध्ये व्हॅलेट आणि ते सुद्धा रिकाम? अगं, बाकी सगळं ठीक आहे, पण रिकाम व्हॅलेट कोणाचं असतं? त्यानंतर आता लगेचच अर्जुन विचार करू लागतो की या सगळ्या वस्तू बघून सायलीला त्रासच कसा होत नाही. तर आता सायलीला या वस्तू किंवा गोष्टी बघून काळी मात्रही त्रास झालेला नसतो, म्हणून अर्जुनला जरा वेगळाच डाऊट येतो. त्यानंतर सगळ्या वस्तू वगैरे बघून सायली आणि अर्जुन दोघेही आता घरात येतात. घरात आल्यानंतर नागराज म्हणतो, दादा, अजून अश्विन कसा आला नाही पूजेसाठी? त्याने यायला हवं ना? तेव्हा रविराज म्हणतो, हो, त्याला तू फोन करून घे बरं, कारण तन्वीला घरामध्ये पूजा आहे याची जरीही किंमत नसेल ना, तरीही अश्विनने पूजेला असायला हवं. नागराज आता अश्विनला फोन करण्यासाठी मोबाईल हातातच घेतो आणि नंबर डायल करणार. तितक्यात अश्विन हा तेथे येतो. मग नागराज म्हणतो, आला का रे? अरे, आता मी तुलाच कॉल करत होतो. पूजा आहे ना घरात म्हणून. अश्विनची नजर ही सगळ्यांवर पडते आणि त्याला सगळ्यांना बघून असा खूप राग येतो. सगळेजण मात्र वेगळ्याच आशेने त्याच्याकडे बघत असतात. अश्विन सगळ्यांकडे जरा रागात बघतो आणि विचारतो, अच्छा, म्हणजे यासाठी हे सगळे इथे आले आहेत का? तर कुणी काहीही बोलत नाही. सुमन म्हणते, अश्विन, तू फ्रेश होऊन ये रे, पूजेला सुरुवात करायची आहे. मग आता वहिनी आणि भाऊजी, तुम्ही सुद्धा पूजेला बसून घेता का असं सुमन म्हणते. त्यावेळी आता प्रतिमा सांगते की आपण एक काम करूया, अर्जुन आणि सायलीला यावर्षीच्या पूजेला बसूयात. तेव्हा अश्विन चालता अचानकच थांबतो. तर तेथे असणाऱ्या सर्वांनाच आता प्रतिमाचा हा निर्णय पडतो की अर्जुन आणि सायली नक्कीच या पूजेसाठी बसतील. तर आता अश्विन लगेचच मागे येतो आणि सर्वांसमोरच म्हणतो, सॉरी, या घरच्या पूजेला दादा आणि वहिनी का बसतील तेव्हा रविराज म्हणतो,
कारण ते सुद्धा या घरचेच आहेत ना म्हणून असं. म्हणून रविराज अर्जुन सायलीला म्हणतो, घ्या रे बाळांनो, तुम्ही पूजा करून घ्या आता. तेव्हा आता नागराज म्हणतो, दादा तन्वी नाही ना आली अजून खाली पूजा करायची म्हटल्यानंतर सगळेजण एकत्र हवेतच ना. त्यानंतर सायली विचारते, प्रतिमा आत्या तुम्ही प्रियाला बोलवायला गेला होतात नावर. प्रतिमा म्हणते, हो पण तिने मला आतून ना काही उत्तरच नाही दिलं. तेव्हा मग रविराज रागातच विचारतो, प्रतिमा आता तिचा मूड चांगला होईपर्यंत आणि ती खाली येईपर्यंत तिची वाट बघत बसायची आहे का आता? कारण आता गुरुजी आले आहेत आणि सगळेजण ऑलरेडी खोळंबले आहेत इथे. याची काही किंमत आहे की नाही तिला असं म्हणून आता रविराज जरा भडकतो. मात्र आता रविराज असं बोलल्यानंतर अश्विनला थोडा राग येतो. पण प्रियाची सुद्धा चूकच असते. तर इकडे प्रिया अजूनही ठोंब्यासारखी तेथेच तिच्या बेडरूममध्ये बसलेली असते. तेव्हा रविराजला होणारा त्रास पाहून प्रताप म्हणतो, रविराज अरे जरा शांत हो, कारण तन्वीच्या वाघ आण्याचा कोणताही आपण त्रास करून घ्यायचा नाही हे ठरवलं आहे ना. आता मग कशाला उगीचच चिडचिड करतो, त्रास करून घेतोस, आता उगीचच वाद नको. म्हणून सायली प्रतिमा आत्यांना म्हणते की तुम्ही पूजेला बसा. तोपर्यंत प्रियाला बोलावून आणते, बसा तुम्ही दोघे पूजेला. तेव्हा प्रतिमा ठीक आहे असं म्हणते. तेव्हा प्रतिमा म्हणते, अहो चला आपण पूजेला बसूयात. रविराज आता पुढे जातो आणि मग दोघेही पूजेला बसतात. इकडे सायली प्रियाच्या रूमकडे जाते, दार ठोठावते आणि म्हणते, प्रिया दार उघड, मला बोलायचं तुझ्याशी. तेव्हा खूप चिडून जाता प्रिया म्हणते, मला ना तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये समजलं. मग आता सायली म्हणते, हे बघ प्रिया, मी तुझ्याशी जे काही बोलणार आहे ते खाली ऐकू जाऊ नये असं तुला वाटत असेल तर गुपचूप तू आता दार उघड बरं. तेव्हा प्रिया पुढे येते, दार उघडते आणि म्हणते, तुला जे बोलायचं ते बोल, तुला जो तमाशा घालायचा आहे ना तो घाल, पण मी अजिबातच तुला घाबरत नाही समजलं. तेव्हा सायली म्हणते, हे बघ मला कोणताही तमाशा घालायचा नाहीये प्रिया, मी फक्त आणि फक्त तुला पूजेसाठी ना खाली बोलवायला आली आहे. तेव्हा उद्धटपणाने प्रिया म्हणते, नाही येत जा असं म्हणून मोठ्या तोयातच ती पुन्हा आतमध्ये जाऊन बसते. सायली सुद्धा मग तिच्या पाठोपाठ जाते आणि चिडूनच म्हणते, काय हसत्या खेळात असं वागून तुला काय मिळतं? एवढी चांगली माणस मिळाली आहेत तर गोडीने रहा की. तेव्हा प्रिया उगीचच सायलीला त्रास देते आणि म्हणते, असं कसं? अति गोड गोड वागायचं डिपार्टमेंट तर तुझ्याकडे आहे ना. अग तुझ्याकडे कोणी बघितलं ना तरीही त्यांना डायबिटीस होईल, पण मला अजिबात असं खोटं नाही वागता येत. आता जा बरं तू खाली जा. प्रतिमा आत्या मी हे करू, रविराज काका मी हे करू, असं त्यांच पुढे पुढे कर, त्यांच्याबरोबर गोड गोड बोल जा. आता तुझी ऍक्टिंग सुरू कर. सायली म्हणते, हो मी तर जाणारच आहे. मग आता सायली म्हणते, मी तर जाणारच आहे पण माझ्याबरोबर ना, तुला सुद्धा घेऊन जाणार असं म्हणून सायली प्रियाचा हात पकडते. प्रिया रागात म्हणते, हात सोड, हात सोड असं म्हणून ती सायलीचा हातच झिडकारते आणि खूपच रागात म्हणते, एकदा सांगितले ना येणार म्हणून. इकडे मात्र आता पूजा सुरू झालेली असते. दुसरीकडे सायली अजूनही प्रियाला म्हणवतच असते, अगं तुझ्यासाठी जी माणस थांबली आहेत ना त्यांच्याशी तू कधीही चांगलं वागलेली नाहीये आणि तुला ना ते त्यांच्या कुटुंबातल मानतात, त्यामुळे तू पूजेला यावं अशी इच्छा आहे त्यांची. तेव्हा प्रिया रागातच म्हणते की तू वकील आहेस का त्यांची? त्यांच्यापैकी जर कुणाला वाटलं असतं तर ते आले असते ना माझ्याकडे. इकडे मला म्हणवायला, मला बोलवायला त्यांनी परक्या मुलीला का पाठवलं? तेव्हा सायली आता खूप रागात विचारते, काय म्हणालीस तू? अगप रतिमा आत्या तुला बोलवायला आल्या होत्या हा, पण तू दारही उघडलं नाहीस आणि त्यांना काही उत्तर सुद्धा दिलं नाही. अगं स्वतःच्या आईची थोडी तरी किंमत ठेव असं म्हणून सायली तिला अशी चांगली झापत असते. त्याचवेळी प्रिया मात्र सगळं कॅज्युअली घेते आणि टाळ्या वाजवत मोठ्यानेच म्हणते, चला चला सायली, मॅडमच लेक्चर सुरू झालंय पण मला अजिबात या लेक्चरला बसायचंच नाहीये. तेव्हा रागात सायली आता म्हणते, कोणतंही लेक्चर द्यायचं नाहीये, पण मी तुला थेट सांगतीय
हा प्रिया, तू ना प्रतिमा आत्यांशी असं वागणं अगोदर बंद कर. तर बाहेर आता सर्वजण पूजेसाठी आता उभे राहिलेले असतात. सगळेजण आता मन लावून त्या पूजेमध्ये अगदी सहभागी होतात. परंतु प्रिया आणि सायली अजूनही आलेली नसते. तर दुसरीकडे सायली प्रियाला म्हणते, अगं, तुझं नशीब खूप चांगलं आहे म्हणून तुझे आईवडील तुझ्या जवळ आहेत आणि तू आता त्यांच्याशी असं वागतेस आणि त्यांना दूर लोटतीयस का? तेव्हा प्रिया अति उद्धटपणानेच म्हणते, मला पूजेला यायचं नव्हतं म्हणून मी दार उघडलं नाही समजलं, त्यावरून तू मी आईला दूर लोटते वगैरे एवढं टोकाला जायची गरज नाही समजलं. तेव्हा सायली थेटच तिला विचारते, काय मग तू जेव्हात यांच्या गोळ्या बदलल्या होत्या त्याचं काय? आणि परवा त्यांना गरम तव्यावर ढकलायला निघाली होती त्याचं काय? तेव्हा आता प्रियाला सुद्धा आठवतं की कशा प्रकारे मी प्रतिमाला तिथे गरम तव्यावर ढकलायला निघाले आणि ढकलणार तितक्यातच सायली तिथे आली आणि प्रतिमाला तिने वाचवलं आणि माझाच हात खूप भाजला. मग प्रियाची आता बोलतीच बंद होते. सायली म्हणते, का करतीयस तू? का करतीयस आहे का? याच उत्तर तूच कडे आणि मला माहिती आहे तू या सगळ्याची ना अगदी खोटीच उत्तर देशील. पण मला आता सांग प्रिया, स्वतःच्या आईशी एवढं टोकाचं वागण्याची तुला काय गरज काय आहे आणि नक्की का वागतेस तू असं ती आता विचारते. तेव्हा प्रिया ही आपली नजर दुसरीकडे करते, सायलीकडे पाठ करून उभी राहते. मग तरीही प्रिया काहीच उत्तर देत नसते. तेव्हा सायली विचारते, काय झालं प्रिया? मला उत्तर हवंय. तू तुझ्या आईला का छळतीयस ते अगोदर सांग आणि नक्की कसला राग काढतयस तू त्यांच्यावर? तेव्हा आता प्रिया सुद्धा खूप चवताळते आणि रागातच म्हणते, मी ना तुझा राग काढतय माझ्या आईवर समजलं. अगं, माझ्या आईला माझ्याकडून जे जे भोगावं लागतंय ना ते सगळं तुझ्यामुळे भोगावं लागतंय. तर दुसरीकडे पूजा संपन्न होते. तेव्हा गुरुजी म्हणतात, चला आता पूजा तर संपन्न झाली आहे आणि आता आपण आरती करून घेऊयात. तेव्हा सर्वजण हो म्हणतात आणि पुन्हा एकदा दर्शन घेतात. तेव्हा सुमन काळजीनेच म्हणते, आता तन्वीने निदान आरतीच्या वेळी तरी यायला हो ना, मी पटकन वर जाऊन बघून येऊ का? त्याचवेळी आता रविराज रागात म्हणतो, हो जा की तिच्यासाठी ना तू पालखी किंवा मेना घेऊन जा किंवा फेर धरून नाचा तिच्या भोवती सगळेजण आणि नाचत नाचत तिला खाली घेऊन या, तिला हो ते सगळं करा जा, असं खूप रागात असतो. सुमनला म्हणतो. त्याचवेळी आता सगळेजण एकदम शांत होतात, कारण रविराज खूप चिडलेला असतो प्रियावर आता. त्यामुळे कोणी काही बोलत नाही. पण अस्मिता म्हणते, रविराज काका नको नारे चिडचिड करू. तेव्हा रविराज रागात म्हणतो, अस्मिता, त्या मुलीने या घरामध्ये काय उच्छाद मांडलाय ना हे खरंच नाही माहीत. तुला दुसरीकडे सायली विचारते, काय ग माझ्यामुळे का? तेव्हा प्रिया म्हणते, हो तुझ्यामुळे, कारण तुला खरं उत्तर हवंय ना की ऐक, मग मला या गोष्टीचा त्रास होतो की माझी आई माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम करते आणि माझी आई माझ्याशी जरा बरं वागायला काय आली आणि छान बोलायला काय आली की लगेच तू तिथे हजर असतेस. मग माझ्या आईच सगळं लक्षण तुझ्याकडेच जातं. अरे, माझ्या आईला मी मिठी मारायच याऐवजी तू तेथे येतेस आणि तू तिला मिठी मारतेस. आणि त्या दिवशी माझ्या आईचा मूड चांगला नव्हता म्हणून विचार केला की तिच्या आवडीची सोनचाफ्याची फुले घेऊन आले. तर काय तू तिच्यासाठी तेथे सोनचाफ्याची फुल घेऊन सुद्धा ऑलरेडी हजर होतीस. मग मला सांग, या सगळ्याचा राग मी कोणावर काढणार? माझ्या आईवरच ना, असं प्रिया खूप रागात सायलीकडे बघून म्हणत असते. आणि आज तू लुडगुड जर केली नसती ना, तर माझे आणि माझ्या आईचे चांगले प्रेमाचे संबंध असते. तर दुसरीकडे अश्विन म्हणतो, काका, अरे तिची तब्येत ठीक नाही म्हणून ती आली नसेल. रविराज रागात म्हणतो, अरे तू तिच्यावर आंधळा विश्वास ठेवणार असेल तर ठेवू शकतोस, पण मी नाही ठेवू शकत, समजलं अश्विन? असं म्हणून तो अश्विनलाही गप्प करतो, कारण तिच्या आईला क्यू आली ना म्हणून ती पोरगी त्या घरामध्ये आहे नाही. तर मी सुद्धा तेच केलं असतं जे प्रतापानी कल्पनाने केलं ना तेच. त्याचवेळी आता अर्जुन हा सिनियरला म्हणतो, शांत हो रे,
सिनियर मम्मा, आत्या आरती करून घ्या तुम्ही सगळेजण. तर आता सगळेजण आरतीची तयारी करत असतात इकडे. आता सायली विचारते, काय प्रिया आईच्या प्रेमामध्ये कधी वाटेकरी येऊ शकतो का? अगं प्रतिमात, या माझ्या आतीसासू आहेत, फक्त तरीही आईसारखी त्या माया करतात माझ्यावर, मग त्या आपल्या सख्या मुलीवर प्रेम नाही का करणार? आणि आईच्या प्रेमामध्ये असा वाटेकरी कसा येऊ शकतो? तेव्हा प्रिया रागात म्हणते, पण तू आलीयस ना सायली, अगदी वाटेकरी म्हणून, आणि तू जर माझ्या आईपासून दूर राहिली तरच मी माझ्या आईवर भरभरून प्रेम करू शकेन, असं खोट ती बोलते. तेव्हा भामट्या प्रियाचे हे बोलणं सायलीच्या मनाला आता खूपच लागतं, पण आता तिच्यावर विश्वास ठेवावा की नाही असंही सायलीला होत असतं. इकडे प्रतिमा आणि कल्पना या दोघींनीही आता आरती घेतलेली असते. सगळेजण आरतीमध्ये रमून गेलेले असतात, पण प्रियाच्या ह्या अशा वागण्यामुळे ना कुठे सगळ्यांच्या मनातच आता काहीतरी चलबिचल थोडी का होई ना सुरू असते. इकडे आता सायली खूपच इमोशनल होती. तिला असं वाटतं मी उगीच प्रिया आणि प्रतिमा आत्याच्या मध्ये येतीये की काय. तिच्या डोळ्यात पाणी येत आणि ती विचारते, तू खरं बोलतीयस का प्रिया? तेव्हा प्रिया म्हणते, हो मी 100% खरं बोलतीये. तू या घरात येणं ना बंद कर, मग बघ मी माझ्या आईवर किती प्रेम करते. इकडे सगळेजण आरती करत असतात तेव्हा त्याच्या यावर एक वेगळीच काळजी असते. ती अजिबात खुश नसते. तर इकडे सायली आता खूप इमोशनल झालेली असते. तिला पहिल्यापासूनच आता सगळं आठवतं, ज्या प्रकारे ती प्रतिमाला भेटली होती आणि कशा प्रकारे ती सुभेदारांच्या घरात तिला घेऊन आली. आणि सुभेदारांच्या घरात घेऊन आली तेव्हा प्रतिमाची अवस्था कशी होती, कंडिशन कशी होती, या सगळ्या परिस्थितीतून मी कशा प्रकारे प्रतिमाला बाहेर काढलं, सर्वांसोबत मिळून मिसळून वागायला लावलं, आणि त्याचबरोबर ती फक्त म्हणजे प्रतिमा आत्या माझ्यावरच विश्वास ठेवायची आणि अजूनही माझ्यावरच ठेवते. याचबरोबर आतापर्यंत माझ्यावर फक्त प्रतिमाने लेकीसारखी माया केली आहे आणि त्या मायेपोटीच आमच्या दोघीच एवढा छान बॉन्ड झालाय. आता कोणतीही गोष्ट शेअर करायची असो प्रतिमा माझ्याबरोबर शेअर करते. त्याचबरोबर प्रतिमा आत्यांना माझा आणि माझा त्यांना खूप धीर वाटतो. त्यानंतर प्रतिमाला आगीचा त्रास होतो. प्रिया त्याचाच आता धाक दाखवून कशा प्रकारे प्रतिमा आत्यांना त्रास देते हे सगळं तिला आता आठवत असतं आणि जबरदस्तीने कशा प्रकारे प्रतिमावर हक्क दाखवून मीच तुझी मुलगी आहे, मीच तुझी मुलगी आहे असं प्रिया सतत सांगत असते. पण प्रतिमाला अजिबात ती गोष्ट आवडत नसते आणि हे सगळं आठवून सायलीला खूप त्रास होत असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये प्रिया ही रागातच प्रतिमाला म्हणते की तुझी पाठ राखीन सायली, आता येणार नाहीये कारण तुझा सासूरवास आता सुरू, अशी धमकीच आता प्रिया प्रतिमाला देते. तेवढ्यातच रविराज आता सायलीचा हात पकडून तिला घेऊन येतो आणि लगेचच प्रिया समोर उभं करतो प्रतिमाला. आता खूप म्हणजे खूप आनंद होतो की बरं झालं पुन्हा सायली आली तर. प्रियाच्या तळपायाची आगच मस्तकात जाते. त्यानंतर रविराज म्हणतो, सायली तू या घराचा उंबरठा ओलांडला आहेस ना, ती माझी लेक म्हणून, आणि हेच तुझं माहेर आहे. आणि हे ज्यांना मान्य नाही त्यांनी खुशाला आता घराबाहेर पडावं, अशी अप्रत्यक्ष धमकी तो आता प्रियाला देतो. त्यामुळे प्रिया पूर्णपणे हादरून जाते. सायली, अर्जुन खुश होतात तर प्रतिमालाही तेवढाच आनंद होतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.